असं भविष्यात होऊ शकतं का? म्हणजे जर कोणी आंदोलन केलं तर त्याचा सोमनाथ सूर्यवंशी होईल असं भविष्यात हे उदाहरण म्हणून देता येऊ शकतं का? ते संतोष देशमुख यांच्या घरी जाऊन आरोपींना माफ करून टाका आपण म्हणू शकत नाही. त्याचप्रमाणे लातूरच्या माऊली सोडच्या आईवडिलांकडे जाऊन आरोपीला माफ करून टाका आपण म्हणू शकत नाही. तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परभणीमध्ये जाऊन आरोपींना म्हणजेच त्या पोलिसांना माफ करा आपण असं म्हणू शकत नाही. परंतु बीडचे आष्टीचे आमदार सुरेश धस नेमकं परभणीत जाऊन काय म्हणले ह्या व्हिडिओत पहा आणि त्याच्यानंतर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रियासुद्धा त्याच्यावरची पाहून घ्या. तर पोलिसांच्या वरती गुन्हे दाखल करणे हे मला वाटतं संयुक्तिक होणार नाही. त्यांची मला वाटतं बऱ्यापैकी कान उघडणे आता डिपार्टमेंटने केलेली आहे. गुन्हेच दाखल व्हावे असं काही आग्रह धरू नये असं माझं मत आहे. रवी भाऊ त्याच्या उपर तुम्ही जसं म्हणा त्याच्या उपर 156.3चा रस्ता तुम्हाला मोकळा आहे बरं का. त्याचा वापर तुम्ही करू शकता. परंतु संघर्ष न करता त्यांनाही एकदाच जसं काही गोष्टीमध्ये माफ केलं जातं मोकळ्या मनाने मोठ्या मनाने तसं काही गोष्टी माफ करावं अशा प्रकारची. पण तुम्ही शोधा ना तिथे कोण गेलं होतं, एवढे दिवस ते कुठे होते, आधी का नाही गेले, आणि ते असं कसं म्हणू शकतात की जाऊ द्या माफ करा माफ करा. अरे वा, हे म्हणजे साधू संतांची औलाद आहे. माफ करा, खुन्याला माफ करा. त्या पोटच्या गुळगाय गेला त्या बाईच्या सेकंड इयरला म्हणजे लॉ करत असलेला विद्यार्थी हातात न जातो आणि आपण खुशाल बोलायचं माफ करून टाकावं. अरे वा, माफ करा. तुमच्या घरातला कोण मेला तर असं खुनात माफ करा म्हणजे सांगा ना. संतोष देशमुखच्या घरच्यांना जाऊन जाऊ द्या माफ करा वाल्मिक कराडला. का तिथे राजकीय समीकरण जुळत नाहीत ना म्हणून वाल्मिक कराड आणि इथे काय आपलं राजकारणाशी घेणं देणं नाही, माफ करून टाका. म्हणून या प्रकरणामध्ये सुरेश धस यांची प्रसिद्धी पाहून त्यांना कोण याच्यात बोलायला लावतं का सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये? आणि सुरेश धस यांना बोलायला लावणारा त्यांचा आका कोण आहे का हे पाहणंही फार महत्त्वाचं आहे. परत सरकारी अधिकाऱ्यांचा म्हणजे पोलिसांचाही आका कोणी असू शकतो का ही शंका इथं उपस्थित होत आहे. तर नमस्कार, मी रवी डोईफोडे, रवी सत्यशोधक या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. बघा, हे महाराष्ट्रातले जे 3 गंभीर प्रकरणं आहेत. पहिलं आहे संतोष देशमुख यांचं प्रकरण. ते काही गुंड प्रवृत्तीचे लोक खंडणीसाठी भांडणं करत होते आणि त्याच्यातून झालेलं ते प्रकरण आहे. दुसरं माऊली सोट या बाळाचं प्रकरण, 18 वर्षाचा मुलाची हत्या झाली. हे प्रकरण प्रेम प्रकरणातून झालं होतं. पण तिसरं सोमनाथ सूर्यवंशीचं जे प्रकरण आहे, सोमनाथ सूर्यवंशीची जी हत्या आहे, हे या दोन्ही प्रकरणापेक्षा फार वेगळं आहे. सोमनाथ सूर्यवंशीचं हे जे प्रकरण आहे हे सामाजिक न्यायाचं प्रकरण आहे. म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी घटनेसाठी लढत होते, घटनेसाठी आंदोलन करत होते, म्हणजे सामाजिक न्यायासाठी आंदोलन करत होते आणि त्यांची हत्या झाली. पोलिसांनी फक्त सोमनाथ सूर्यवंशी नाही तर त्यांच्यासोबत बाकी बऱ्याच मंडळीला बेदम मारहाण केली, प्रचंड मारहाण केली आणि त्याच्यात सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला. म्हणून मी म्हणालो की पोलिसांचाही आका कोण असू शकतो का? कारण पोलीसही कोण आहेत? आपल्यासारखेच आहेत. त्यांना कुठून तरी ऑर्डर मिळाली का की यांना बेदम मारहाण करा? आणि म्हणून भविष्यामध्ये असं सांगता येईल का? असं असू शकतं का? म्हणजे मी शंका उपस्थित करते. म्हणजे कोणी संविधानाची विटंबना केली, कोणी आंबेडकरांच्या विरोधात बोललं, कोणी शिवाजी महाराजांच्या विरोधात बोललं जसं ते सोलापूरकर बोलत आहे, कोणी म्हणलं आम्ही संविधानाला मानणारच नाही, कोणी म्हणलं संविधान आम्हाला आवडतच नाही, कोणी म्हणलं हे संविधान चुकीचं लिहिलेलं आहे, कोणी म्हणलं की या संविधानाला समांतर आम्ही दुसरं संविधान आणू. आणि त्याच्यासाठी त्या सगळ्या गोष्टीच्या विरोधात जर कोणी आंदोलन केलं तर त्याचा सोमनाथ सूर्यवंशी करता येईल असं भविष्यात होऊ शकतं का? म्हणजे जर कोणी आंदोलन केलं तर त्याचा सोमनाथ सूर्यवंशी होईल असं भविष्यात हे उदाहरण म्हणून देता येऊ शकतं का? ते माझी शंका आहे.
त्याच्यामुळं ही जी लढाई आहे, सोमनाथ सूर्यवंशीची जी लढाई आहे, ही हजारो वर्ष न्यायाच्या प्रतीक्षेत जो मूळ भारतीय, मूळ बहुजन होता आणि ज्या बहुजनांना घटनेद्वारे न्याय मिळाला, त्याची ही लढाई आहे. म्हणून हे जे दोन प्रकरणं आहेत, माऊली सोट आणि संतोष देशमुख, हे तर गंभीर आहेतच, गुन्हेगार याच्यातले गंभीर आहेत, गंभीर प्रकरण आहेत. परंतु सोमनाथ सूर्यवंशी हे नक्कीच वेगळं प्रकरण आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, म्हणजे जास्तीत जास्त लोक ही व्हिडिओ पाहतील. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मला समर्थन करण्यासाठी, म्हणजे हे जे आपण यूट्यूब चॅनल चालवतो ह्याला प्रचंड मेहनत लागते, आणि म्हणून मला समर्थन करण्यासाठी जॉईनचं बटन दाबू शकता किंवा थँक्सचंसुद्धा बटन दाबू शकता. आणि दोन्ही शक्य नसल्यास ही माझी व्हिडिओ सोशल मीडियावरती फॉरवर्ड करू शकता. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.